लाडक्या बहिणीसाठी नवीन अपडेट. लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी मोबाईलवरून कशी करायची आहे? ई-केवायसी सुरू झाली का? कधी सुरू होणार आहे? पैसे बंद झालेले असेल तर लगेच हे काम करा. आता लाडक्या बहिणींचे ज्यांचे कोणाचे अर्ज इथं पेंडिंग आहेत, ज्यांना कोणाला पैसे इथं मिळत नाही, लाडक्या बहिणींची ई-केवायसी मोबाईलवरून कशी करायची आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बरेच महिलांना पैसे इथं बंद झालेले आहे, म्हणजे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही. आता ई-केवायसी म्हणजे आता बरेच महिलांनी ई-केवायसी केलेले नाही. आधार कार्डद्वारे लाभार्थ्यांची ओळख पडताळणी करणे, जे की शासनाकडून योग्य लाभार्थ्यांनाच योजना मिळावी यासाठी ई-केवायसी सुरू करण्यात आलेली आहे. बरेच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही, तर आता या पद्धतीने तुम्हाला तुमची ई-केवायसी करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. लाडकी बहीण योजना टाका, तिथं तुम्हाला ई-केवायसी पर्याय दिसेल, यावरती क्लिक करा. आधार क्रमांक टाका. आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ-टी-पी टाकून व्हेरीफाय करा. जसं तुम्ही व्हेरीफाय कराल तर तुमची लाडक्या बहिणींची ई-केवायसी इथं होऊन जाईल. आता ई-केवायसीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. आता ई-केवायसी न केल्यामुळे काय होईल? तुमचे पैसे इथं थांबू शकते. बरेच जणांचे पैसे इथं थांबलेले आहे. यामध्ये 70 ते 80 लाखहून अधिक महिला यामध्ये अपात्र म्हणजे ई-केवायसीमुळे थांबलेले आहे. याचप्रमाणे चुकीची ई-केवायसी केलेली आहे, अशामुळे सुद्धा लाडक्या बहिणींचे पैसे इथं थांबलेले आहे. आता लाडकी बहीण योजना पैसे कोणाला इथं जमा होऊ शकतात? तर यामध्ये ज्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे तर अशांना पैसे इथं जमा होत आहे. बँकेशी आधार लिंक आहे असे लाभार्थी, डीबीटी खातं सुरू आहे, ई-केवायसी ज्या लाडक्या बहिणींना केलेली आहे, ज्यांचं अर्जामध्ये नाव, आधार क्रमांक, बँकेची माहिती व्यवस्थित आहे म्हणजे जुळत आहे, पात्र आहे. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला जमा होत नाही आहे हे आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम आता बरेच लाडक्या बहिणींना पैसे तर आलेले नाही, तर त्याचे मुख्य कारण म्हणजे पहिलं जे आहे आधार लिंक नाही. बरेच महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांचे पैसे थांबलेले आहे. बरेच महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येते, ते अधिकही बऱ्याच महिलांच्या बँक पासबुकला लिंक नाही. बरेच महिलांची ई-केवायसी पेंडिंग आहे, म्हणजे ई-केवायसी केलेली नाही, अशामुळे लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये त्यांना आलेले नाही. आता मार्च आणि एप्रिलचे पैसे जमा झालेले आहे, जे की 3000 रुपये एकच वेळेस दोन्ही हप्ते जमा झालेले आहे. 2 दिवसाआड 1500 जमा झाले आणि नंतर 2 दिवसांना 1500 जमा झाले. आता बरेच महिलांचे अर्ज पेंडिंग आहे, काही महिलांचे अर्ज इथं रिजेक्ट झालेले आहे. बरेच महिलांच्या बँक पासबुकवरनं वेगळं आहे, आधारवर वेगळं आहे, स्पेलिंगमुळे त्यांचे अर्ज इथं बरेच जणांचे पेंडिंगमध्ये गेलेले आहे. चुकीचे बँक खाते दिलेले आहे बरेच महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, डीबीटी लिंक नाही, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर दुसराच दिलेला आहे. ई-केवायसी करण्यासाठी अडथळे आलेले आहे. तर आता लाडक्या बहिणीने ई-केवायसी पुन्हा कधी सुरू इथं होणार आहे? आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींची लवकरच ई-केवायसी इथं सुरू होणार आहे. आता ई-केवायसी कोण करू शकतं? ज्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये इथं आलेले नाही, ज्यांना हप्ते इथं थांबलेले आहेत, ज्यांचे कोणाचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत, तर अशांची महिला यासाठी ई-केवायसी करू शकतात. ई-केवायसी का महत्त्वाची आहे? 1500 रुपये खात्यात जमा होण्यासाठी, अर्ज व्हेरीफाय करण्यासाठी, बँक खात्याला आधार लिंक तपासण्यासाठी, डीबीटी सुरू ठेवण्यासाठी. आता कोणत्या महिलांसाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे? ज्या महिलांचे अर्ज इथं पेंडिंग आहे, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत, डीबीटी फेल दाखवत आहे, आधार व्हेरीफाय नाही, नवीन अर्ज करणाऱ्या महिला, अशांसाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी तुम्हाला मी पहिले सांगितले होतं की लाडकी बहीण गुगलवरती जाऊन लाडकी बहीण योजना असं टाका, यामध्ये तुम्हाला ई-केवायसी पर्याय निवडा, आधार नंबर टाका, ओ-टी-पी व्हेरीफाय करा, ई-केवायसी तुमची इथं कंप्लीट होऊन जाईल. आता लाडकी बहीण योजनेचे कोण अर्ज करू शकतात? आता यामध्ये नवीन अर्ज लवकरच लाडक्या बहिणींचे इथं सुरू होणार आहे. तर यामध्ये ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे अशा महिला, ज्यांचा अर्ज रिजेक्ट आहे, दुरुस्ती करण्यासाठी ज्यांना फॉर्म भरायचा आहे ते भरू शकता. नवीन अर्जदार महिला यासाठी अर्ज करू शकते. ज्यांचे अर्ज अपूर्ण राहिलेले आहेत अशा महिला, ज्यांची केवायसीमुळे अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला अशा महिला, ई-केवायसी थांबलेली आहे, त्यामुळे यामध्ये विधवा आहे, निराधार आहे, घटस्फोटित आहे अशा महिला, 21 ते 65 वयोगटातील महिला यासाठी नवीन अर्ज सादर करू शकता. लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म इथं सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, पैसे मिळत नसतील तर अशाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता कोणत्या महिला यासाठी अर्ज करू शकता? महाराष्ट्रातील रहिवासी महिला ज्यांचं वय 21 ते 65 आहे, विवाहित आहे, अविवाहित आहे, निराधार आहे, घटस्फोटित महिला आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे,
आधार कार्डला बँक पासबुक लिंक आहे, स्वतःचे खाते असणे आवश्यक आहे, अशा महिलांना इथं अर्ज करता येणार आहे. या अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, रहिवासी दाखला. यामध्ये तुम्हाला टी सी जर नसेल तर बर्थ सर्टिफिकेट, ते जर नसेल तर मतदान कार्ड, 15 वर्ष जुनं तुम्ही कोणतेही देऊ शकता किंवा रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला इत्यादी लागणार आहे. आता सर्व लाडक्या बहिणींनी तुमची जर KYC चुकलेली असेल तर आता लाडक्या बहिणींची बरेच जणांची KYC चुकलेली आहे, तर लवकरच KYC एडिट आणि नवीन KYC सुरू होणार आहे. त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल. आधार नंबर चुकीचा टाकू नका, OTP कोणाला सांगू नका, बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे, नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक, चुकीचे बँक खाते नंबर टाकू नका, OTP KYC व्यवस्थित करायची आहे, अन्यथा तुमचे पैसे तर थांबू शकते. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींची KYC लवकरच सुरू होईल. डेमो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लाडक्या बहिणींची KYC लवकरच सुरू होईल.